कोणतंही वाटण भाजीला करायची इच्छा नाही आहे किंवा तेवढा वेळ नाही आहे. कोणी अचानक पाहुणे आले, आपल्याला काहीतरी चमचमीत भाजी बनवायची जी झणझणीत तिखट असेल, मग कोणती बनवायची? तर ही बनवायची. कोणती भाजी आहे? व्हिडिओ पूर्ण बघा. म्हणजे मग तुम्हाला पण कधीतरी ही भाजी करून खाता येईल आणि घरात सर्वांना आवडेल. कारण ह्यामध्ये ना वाटण आहे, ना कोणतं जास्त तामझाम. एकदम झटपट बनणारी भाजी आहे, चवीला चवदार. काय करायचं आहे तुम्ही त्या आधी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर व्हिडिओला लाईक कमेंट्स करायचं आहे आणि तुम्ही अशी भाजी बनवता का हे सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर इथे मी बटाटे आणि मटारचा सीझन आहे, मग काय मटार तर वापरलेच गेले पाहिजे. बटाटे आणि मटार कुकरला 2 शिट्ट्या करून शिजवून घेतले आहेत, गार होऊ दिले. आता त्यानंतर कुकरमधून बटाटे आणि मटार दोघं काढून घेते आणि जे पाणी आहे ते टाकून आता मी बटाट्याची साल काढून घेते. तोपर्यंत तुम्ही माझ्या मुलांचं गाणं ऐका. म्हणजे कोणतीही रेसिपी करताना मागे बॅकग्राऊंड हा असतोच, तो मी म्यूट करत असते बऱ्याच, कारण काहीच कळणार नाही नाहीतर तुम्हाला. तुम्ही इथे ऐकत असाल माझी मुलगी पियानो वाजवते आहे आणि छोटा माझा जो 4 वर्षाचा मुलगा तो ते गाणं म्हणतोय. मन बाळा नीट. हे असं असतं. म्हणजे मी रेसिपीसाठी जर इथे स्टँड लावला तर माझा छोटा मुलगा इथेच मागेच कधीतरी धक्का देतो, कधी मस्ती करतो. त्याला त्यावेळेस असं वाटतं की माझ्याशीच बोल किंवा माझ्यासोबतच खेळ, असा गोंधळ असतो. आणि त्याच्यात वेळ काढून मी रेसिपी शूट करत असते. तेव्हा तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करत जा, कॉमेंट्स करत जा. आता ही भाजी बनवायला काय लागणार आहे? फक्त एक बारीक चिरलेला कांदा, 3-4 लसणाच्या पाकळ्या, आलं आणि 2 चमचे खोबरं लागणार आहे. तर इथं बारीक खोबरं घेतलेलं आहे मी, न भाजताच घेतलेलं आहे आणि ते छान बारीक कुटून घ्यायचं आहे. फक्त एवढंच आपल्याला वाटण लागणार आहे, जे हलकंसं आपल्याला कुटायचं आहे. दॅट्स इट, एवढंच आणि इतकी मस्त भाजी बनते. तर कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल तापलं की त्यामध्ये घालायची आहे मोहरीची फोडणी द्यायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिरं घाला, पण मला काय माहिती जिरं नाही आवडत या भाजीमध्ये. आणि बारीक चिरलेला जो कांदा आहे तो यामध्ये परतवून घ्यायचा आहे. खूप छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. थोडंसं कांदा परतवताना मीठ टाकायचं आणि हिंगसुद्धा घातलेला आहे. हिंग भाजीची चव तर वाढवतोच, पण आपल्या पोटासाठी सुद्धा चांगला असतो. गॅसेस आपल्या पोटामध्ये होत नाही. आपल्या किचनमधले जे मसाले असतात, खडे मसाले, ते खरंच खूप मॅजिकल असतात. त्याचा योग्य वापर केला तर आपल्याला त्याच्या मेडिसिनल ज्या प्रॉपर्टीज असतात त्या आपल्या शरीरासाठी खरंच फायदेशीर असतात. जसं की ओवा आहेत, जर आपल्याला खोकला झाला, कफ, तर त्यावर भाजलेला ओवा खाणं इज द बेस्ट थिंग. असो, इकडे हे परतून झालेलं आहे, ज्यामध्ये मी आलं लसूण खोबऱ्याचं जे वाटण होतं ते पण छान परतून घेतलं आणि त्यामध्ये नंतर टाकणार आहे अगदी बेसिकचे मसाले. म्हणजे हळद टाकलेली आहे, लाल तिखट चवीनुसार आणि जो गरम मसाला असतो तो टाकलेला आहे. इतकंच टाकायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही धणा पावडर, जिरा पावडर टाकू शकता, ऑप्शनल आहे. मी नाही टाकत, काळा मसालाच तेवढे टाकते आणि मस्त परतू द्यायचं आहे थोडंसं तेल सुटेपर्यंत. आणि मग काय, बस झालं, डन. एका साईडला गरम पाणी करायला ठेवायचं आहे आणि गरम पाणी ह्यामध्ये घालायचं आहे. म्हणजे मग भाजीची जी तरंग असते ती चांगली राहते, भाजीची चव मेंटेन राहते म्हणून. तर तुम्हाला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढं तुम्ही पाणी घाला. मी इथे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता ह्या पाण्याला उकळी फुटू द्यायची आहे. आणि मगच यामध्ये घालायचे आहेत बटाटे. चवीनुसार टाकत आहे मीठ. आता उकळी फुटली की त्यामध्ये जे बटाटे आहेत ते असे एकदम प्रॉपर असे कापूनच असे टाकायचे नाही, थोडेसे मी रफली चॉप केलेले आहेत आणि ते हाताने असे कुचकरून आपल्याला या भाजीमध्ये घालायचे आहेत. अख्खेचे असे चौकोनी व्यवस्थित असे चिरून नाही. सो मी रफली त्यांना चिरत आहे, हलक्या हाताने प्रेससुद्धा करत आहे, म्हणजे भाजीला आपला थिकनेस येणार आहे. कारण ह्यामध्ये आपण काही एक्स्ट्राचं वाटण टाकलेलं नाही आहे की भाजीला थिकपणा येईल. तो जो काही ग्रेव्हीला जो थिकपणा आहे तो या बटाट्यांनी येणार आहे.
हे बघा भाजीला उकळी आलेली आहे, तर अशा हाताने मॅश करून मी बटाटो यामध्ये घालत आहे. आणि मटार. बस तर मग आता 2-3 मिनिट आणि आपली भाजी बनून तयार होणार आहे. जो एखादा बटाटा वाटतो आपल्याला साईजला थोडासा मोठा आहे तो प्रेस करून घ्यायचा आहे पळीच्या सहाय्याने आणि भाजीला उकळी फुटू द्यायची आहे. गॅस मिडियम टू लो ठेवायचा आहे म्हणजे तरी फाटणार नाही. कारण हाय फ्लेमवर नाही उकळू द्यायची भाजी, कमी गॅस करून उकळू द्यायची आहे. वरून चवीला कोथिंबीर घालायची आहे. आणि जेव्हा ही भाजी बनून तयार होते, अगदी 5-1 मिनिटं थांबायचं आणि मग मस्तपैकी सर्व्ह करायची आहे. म्हणजे म्हणजे बटाट्याचा रस म्हणजे रस्सा त्यामध्ये चांगला मुरेल. मीनवाईल मी काय केलं, जे 2 बटाटे काढून ठेवले होते त्याचा मस्तपैकी पापडी चाट केला आणि एन्जॉय केला संध्याकाळचं इव्हनिंग स्नॅक म्हणून. आणि बस इकडे भाजी बनवून तयार झालेली आहे. गॅस बंद केला आहे. तुम्ही बघा भाजीचं टेक्स्चर किती छान आहे, अजिबात पातळ नाही आहे, प्रॉपर घट्ट आहे. मस्तपैकी एन्जॉय करायची अशी झणझणीत चमचमीत साधी सोपी भाजी. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुम्ही बनवतात का ही भाजी हेही कमेंट करून सांगा. चला भेटूयात पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.